हबाप भागवताचार्य भीमरावजी दराडे महाराज यांनी आज गणपती शिव गणपती मांजरसुंबा आणि डोंगरगाण या गणपतीच्या चौथ्या दिवसाचं पुष्प या ठिकाणी आज सादर केलं आणि यावेळेस गणपतीची सेवा केल्याने काय आपल्याला फायदा होतो हे सर्व तरुण मित्रांना आणि महिलांना समजून सांगितलं आणि याचा उपयोग निश्चित समाजातील प्रत्येक घरातल्या माणसाला उपयोग होईल। आपल्या मुलांचं शिक्षण करावं, मुलांना याच्यातून गणपतीची सेवा उपासना केल्यानंतर ज्ञानदान मिळतं, म्हणजे मोबाईलकडे न वळता आपल्या धार्मिक प्रवृत्तीकडे हे मुलं वळाले पाहिजे। या हिशोबाने महाराजांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं आणि या तीर्थक्षेत्राचं गणपतीच्या परिसराचं पावित्र्य वाढण्याचं काम महाराजांच्या या वाणीतून सांगितल्यामुळे आणखी निश्चित वाढल्याशिवाय राहणार नाही। महाराजांचं आपल्या परिसराच्या वतीने सहर्ष स्वागत, कारण आज चतुर्थी म्हणजे महिलांचा उपवासाचा दिवस। महिला सुद्धा चंद्रोदय झाल्याशिवाय या ठिकाणी जेवण करत नाही। गणपतीची सेवा पूजा घरात केल्यानंतर या ठिकाणी उपवास सोडित असतात। म्हणून आमच्या सर्वांच्या कल्पनात भागवत महाराजांच्या आणि जंगले महाराज शास्त्रीजींच्या जंगले महाराज शास्त्रीजी दररोज सकाळी 6 वाजता या ठिकाणी पायरीवर येऊन बसतात आणि या परिसरामध्ये व्यायाम करतात। महाराजांसाठी सुद्धा आम्ही दोन्ही गावाच्या वतीने सन्मान्य नामदार कर्डिले साहेबांच्या वतीने आपले नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या मदतीने आम्ही जिल्हा नियोजन समितीकडून या ठिकाणी डोंगरगाण फाटा ते गणपती मंदिर अशी लाईट लावण्याचं काम केलं। इथं जर आल्यानंतर गणपतीचा परिसर हा नगर शहरात आहे का असं काम या ठिकाणी दिलं, पण ही सर्व ऊर्जा आणि शक्ती हबाप जंगले महाराज शास्त्री अंधारातून या ठिकाणून जात होते आणि गाड्याचा जोर असायचा, म्हणून आम्ही कल्पना केली आणि आम्हाला यश आलं। एवढी मोठी स्ट्रीट लाईट या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे साहेब आणि कर्डिले साहेबांनी आणि खासदार सुजय दादांनी दिली आणि या वैभवामध्ये गणपतीच्या परिसराच्या मध्ये भर पडत चालली। पुढच्या काळामध्ये 16 तारखेला हबाप जंगले महाराज शास्त्रीजी भागवत महाराज सांगतील त्याप्रमाणे पुढचं कीर्तन आणि 1 मेचा मोठा या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होईल। जास्तीत जास्त संख्येने डोंगरगाण मांजरसुंबा या परिसरातील महिला भगिनी तरुण मित्रांनी येऊन आपण ज्ञानदान घेण्याचं काम करावं आणि या गणपतीच्या माध्यमातून अनेक लोकांना या ठिकाणी आपलं मनोकामना पूर्ण झालेली आहे। आमचे अजय भाऊ आपले किसन भाऊच्या त्यांच्या नवनाथ त्यांची अंगठी हरवली होती आणि त्यांनी सांगितलं अंगठी सापडली तर गणपती मी तुम्हाला हे दान करेन। 5,000 रुपये मंदिराच्या कामासाठी दिले। बागांना असतील अनेक मंडळीला, आम्हाला सुद्धा शाळा घेतल्यानंतर बंद पडलेली शाळा ही पुरं होईल का नाही, बंद पडन का कसं काय सुरू करायची, आम्ही भगवान गणपतीला विनंती केली, गणपती बाप्पा त्या या परिसराच्या लहान लहान मुलांचं ही वास्तू आहे ही पुढं भांडण तंटा मिटून ही संकट जाऊन आमचं शाळा पूर्ण चालू राहावी हे सुद्धा आम्हाला भगवानांनी ताकद दिली। म्हणूनच आम्ही गणपतीची शाळा सुरू झाली तर गणपती बसून या ठिकाणी गणपतीची सेवा करतो। गणपतीच्या माध्यमातून जो माणूस उपासना करीन सर्व देवाची सेवा या ठिकाणी घडल्याशिवाय राहत नाही। म्हणून परिसरातील सर्व मंडळींनी गणपतीच्या या सेवेमध्ये सहभागी व्हायचे। वाढदिवस असेल, लग्न सोहळा असेल, अनेक आनंद उत्सव आपण साजरा करतो, त्यातून आपली थोडीशी रक्कम उरवून या गणपतीच्या कार्यासाठी कंपाऊंड असन, प्युअर ब्लॉक असन, शेड असन या वैभवामध्ये भर पडण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचे अशी सर्वांना विनंती करतो आणि आजच्या चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो।
माधव बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा
नाही लाज धरीत ऐशियासी शरण जावे शक्ती जीवे न वंजी भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐशियाशी शरण जावे शक्ती जीवे न वंची तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ते धरिला ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे न वंजी विढाला विढाला समचरण सरोजं सांद्रनीलाभुदाभं जगन्निहित पानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणासंदाजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास दुवा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्पुरदि प्रदेशम इंद्रादिदेवै सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भज ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळू तुमचा अनुग्रह लादो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रजनीच मन मुकर सुधारी बरन रघुबर बिमल जसु जोदाय गुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार ओम महिम्न पारन्ते परम विदुषी यज्ञ सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्तु हि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममाप्येष स्तोत्रे हर निरपवाद परिकरः प्रभु के चरण में सदा पुनि पुनि करु प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम जोडो निया कर चरणी हे तो माता परिसा विनंती माझे पंढरीनाथ परिसा विनंती माझे पंढरीनाथ जोडो निया कर चरणी हे तो माता चरणी हे तो माता परिसा विनंती माझे पंढरीनाथ परिसा विनंती माझे पंढरीनाथ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत ऐशियाशी शरण जावे शक्ती जीवे न वंची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग संसार दुःखाच्या आपत्तीला इष्टापत्ती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला असे महान
संत महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा भक्ती या प्रकरणातील अभंगात सेवेकरता निवडला. विठला विठला माझे जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये साधा वया भक्ती काज. काज शब्दाचा अर्थ आहे इच्छा, अपेक्षा, आशा. साधा वया प्राप्त करण्याकरता, मिळवण्याकरता. काय भक्ती साधा वया भक्ती काज. नाही लाज धरीत भक्ती रूपी अलंकार मिळवण्याकरता तो माझा परमात्मा लाज धरत नाही. कुठल्याही भक्ताची कोणतीही सेवा करायची असेल, कशीही सेवा करायची असेल, त्याचा भाव जर मद्रूप असेल तर तिथे मी लाज धरत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. आपल्याला मदत करत असताना मनुष्य असेल, देव असेल किंवा संत असेल, कोणीही असेल, जर तो लाज धरत नसेल तो कोपराय सांगतात ऐशी अशी शरण जावे. नाहीतर मग माणसं स्वतःकडे पाहतात, मी एवढा मोठा, माझे कपडे असे, माझ्याकडे ज्ञान एवढं, आणि मी ह्याला कशी मदत करू, याचा अधिकार काय, याची योग्यता काय, आणि याच्या समोर मी याला मदत करावी असं याच्यामध्ये आहे काय, असा विचार करणारा जो आहे, तैशी अशी शरण न जावी. मग लाज न धरी ऐशी अशी शरण जावी. शक्ती जीवे न वंची. असं कधी घडलंय का? पुराणामध्ये एखादं उदाहरण आहे का महाराज? तुकोबरा सांगतात आहे. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. अर्जुनाचा आणि भीष्माचार्याचं त्या ठिकाणी सुंदर उदाहरण या ठिकाणी तुकोबराने दिलेलं आहे. तुकोबरा म्हणतात मी अंदाजे बोलत नाही. तुका म्हणे साक्ष हाती. हा साक्षी पुरावा घेऊन मी तुमच्या समोर उभा आहे. तुका म्हणे साक्ष हाती. तो म्या चित्ती धरिला, तोच म्या चित्ती धरिला. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनिकाचे काम नाही येथे. याप्रमाणे असा जो आहे परमात्मा, ऐशी आशी शरण जावी. शक्ती जीवे न वंची. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ माझ्या मतीप्रमाणे मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की प्रत्येक मासिक संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पाच्या समोर आपण या ठिकाणी ही भव्य कीर्तन सेवा आणि एक दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. खऱ्या अर्थानं मांजरसुंबा असेल, डोंगरगण असेल किंवा पिंपळगाव माडवी असेल, आव्हाडवाडी असेल, आहे ना, आढाववाडी बरोबर आहे ना. हा, ते आव्हाडवाडी म्हणायची सवय आहे. आढाव जरा जड जाते बरोबर. आढाववाडी ह्या 4 गावाच्या सौजन्याने अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी हा उपक्रम साजरा होत आहे आणि हा चालू आहे. खऱ्या अर्थानं ज्यांच्या कृपाशीर्वादाने आणि ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या मार्गदर्शनाने थोडंसं विवेचन करण्यापूर्वी भगवंताच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, आदरणीय पूजनीय अद्वैत वेदांत भास्कर श्रद्धेय श्री तुमचे माझे सर्वांचे श्रद्धास्थान. मी त्यांचं नाव घेणार नाही, मी फक्त बाबा म्हणणार, तुम्ही ते समजून घ्यायचं. माझ्या मुखातून बाबा शब्द आला की तो जंगली शास्त्री यांच्याबद्दलच असणार, हा दुसऱ्याबद्दल नसणार. कारण शास्त्र असं सांगतं, पत्नीनं पतीचं नाव घेऊ नये, मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये, पतीचं नाव आणि गुरुचं नाव शिष्यानं घेऊ नये. शिष्यवत प्रेम करतात ते माझ्यावर, खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर, म्हणून मी सुद्धा त्यांना गुरु मानतो. म्हणून मी त्यांचं नाव घेणार नाही, मी फक्त बाबा म्हणणार. बाबांच्या आज्ञेनं, बाबांच्या प्रेरणेनं आणि खऱ्या अर्थानं त्यांची ही जी म्हणजे सेवके करावे सांगितले काम मी तो येत मिळतो पण कामा नाही. त्याचप्रमाणे ज्ञानेश आश्रम संस्थांची सर्व सध्या आदरणीय वंदनीय पूजनीय महाराजांचे, बाबाजींचे पुतणे, ज्यांना आपण सर्वांच्या एकमुखाने
गादीचे वारसदार, संस्थांचे मठाधिपती म्हणून, उत्तराधिकारी म्हणून सर्वांनी एकमुखानं स्वीकारलेला आहे. असे आदरणीय माझे परम मित्र, आदरणीय वंदनीय पूजनीय श्रद्धेय श्री भागवतजी महाराज, त्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला या ठिकाणी घडलेला आहे. विढाला विढाला सिस्टीम एक नंबर आहे. थोडंसं ऐकू द्या मला, शब्द विरला नाही पाहिजे. हा, शब्द विरला की मग भव्य दिव्य चालू असलेला हा नामसप्ताह, नामयज्ञ, ज्यांनी सुंदर चाल गायली असे आदरणीय वंदनीय पूजनीय, महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध, ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं असे आमचे संगीत विशारद, संगीत अलंकार, प्रेममूर्ती आदित्यजी महाराज. खूप सुंदर देशराग म्हटले. टाळ्या वाजव ना. आणि त्यांना जशीच्या तशी ज्यांनी साथ केली असे माझे पुतणे हरिभक्तपरायण विवेक महाराज दराडे. 4 वर्ष झाली ते खंडाळकर गुरुजींकडे शिकतायत. पहिल्यांदाच मी म्हटलं बरोबर माझ्यात चला. आणि कसं असतं, आपल्या बरोबरच आपल्यालाच ते आहे की नाही पुढं घ्यावं लागतं. सोपं नाही राहिलं एवढं. आता समाजामध्ये खूप अवघड झाला विषय, आपल्यालाच पुढे घ्यावं लागतं. म्हणून मी घेऊन आलो आणि यांनी सगळ्यांनी मोठं मन केलं महाराज. माझी म्हणजे मी तुम्हाला डावलू शकत नाही, कारण तुम्ही एकाहून बळी या ठिकाणी आहे की नाही. संकेत महाराज आहेत, पंडित महाराज आहेत, त्याचप्रमाणे आमचे आंबोरे महाराज, अनिकेत महाराज, हे सर्वच दिग्गज आहेत महाराज, आहे की नाही. तरी सुद्धा मोठं मन करणं, ह्याला सुद्धा अंतकरणच मोठं लागतं. ते म्हटले महाराज तुम्ही चाल म्हणा, आहे की नाही. त्यांना चाल म्हणण्याकरता संधी दिली. तुमचे सगळ्यांचे शतशः मी ऋणी राहील आणि खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय प्रसाद महाराज खूप सुंदर वाजवतात महाराज. चाट म्हणलं की चाट, थाप म्हणलं की थाप, 10 म्हणलं की 10. आणि ताकदीचं वाजवण आहे तरी सुद्धा ते कीर्तनाला साथ करतात. काही काही मृदंगाचार्य पखवाज वाजवतात, साथ करत नाही. साथ करणं हा प्रकार वेगळा आहे आणि वाजवणं हा प्रकार वेगळा आहे. धड 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 धा धिन याला वाजवणं म्हणतात. पण असं गोड मस्त मवाळ, लवीला, चाटेला, कालाला, समेला बरोबर जिथल्या तिथं वाजवणं याला साथ म्हणतात. अशा साथीचे वाजवणारे आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे प्रसाद महाराज, त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले जे सध्या 2-3 वर्षापासून आळंदीमध्ये शिकतायत हरिभक्तपरायण आमचे सोहम महाराज, त्यांचाही गोड हाती. हे बघा, कुठंतरी मागे नाही सरायचं, पुढे पुढे. त्याला मी काय म्हणलो नाही चाल म्हणतो, म्हणलं मी म्हणतो, म्हटलं म्हण. इथं काय फाशी थोडीच होणार आहे चुकलं तर, आहे की नाही. त्याचप्रमाणे सोहम महाराज म्हणले मी वाजवतो, म्हणलं वाजवा. ऍक्च्युली कसं असतं माहितीये का, मला ह्यांनी वाजवलं नाही, ह्यांनी गायलं बी नाही, तरी मी कीर्तन करू शकतो. तेवढी ताकद माझ्यात आहे. आणि जर साथ दिली यांनी, म्हणजे एक रूप जर झाले आणि एक जीव जर झाला, तर मग काय कीर्तनाला अशी साथ पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांचंही तयारीचं वाजवणं आहे, यांचंही तयारीचं गाणं आहे. आणि एक वारकरी संप्रदायामध्ये एक सुवर्ण पिंपळ, आता हे जे महाराज मंडळ आहेत ना माझ्या पाठीमागे उभे राहिलेले, हे सोन्याचे पान आहेत महाराज सगळे. तुम्हाला त्यात सोनं दिसतं का नाही मला सांगता येणार नाही, पण मला सगळ्यामध्ये सोनं दिसतंय. कारण जो सुवर्ण पिंपळ आहे ना आदरणीय वंदनीय जंगले बाबा, त्या सुवर्ण पिंपळाचे हे पान आहेत. आणि ह्या पानाचा एक ना एक दिवस प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला जास्त वेळ कीर्तन करणार नाही आणि अगोदर सोडणार नाही, एवढं लक्षात राहू द्या, हे का नाही. गंभीर झाली मला काही आता नाराज आहेत का तुम्ही? नाही ना, वा.
संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. सर्वांना ज्ञातच आहे की नाही, गणपतीची आराधना, गणपतीची उपासना का केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. विढाला विढाला गणपती ही देवता अशी आहे, ही विघ्न हरता देवता आहे. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. आरतीमध्ये जे सांगितलेलं आहे ना, खूप सुंदर सांगितलेलं आहे. म्हणजे गणपतीचं नाव घेतल्याशिवाय वाङ्मयाची सुरुवात होत नाही, गणपतीचं नाव घेतल्याशिवाय काव्याची सुरुवात होत नाही, गणपतीचं नाव घेतल्याशिवाय शेतीमध्ये कामाला सुद्धा सुरुवात होत नाही. नवे नवे हे सोडून द्या, चोर सुद्धा चोरी करायला जेव्हा जातो ना, तेव्हा तो सुद्धा गणपतीचं नाव घेतो. महाराज, ही ताकद गणपतीची. चोराला सुद्धा गणपतीचं नाव घ्यावं लागतं की बाबा माझं काम यशस्वी होऊ दे, आहे की नाही ताई? इथं चोराला सुद्धा नाव घ्यावं लागतंय. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांचा जर आपण विचार केला तर ज्ञानाचा सागर आहे ज्ञानोबराय. गरज नाही कुणाची त्यांना. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानदेव. अहो हे सोडून द्या, ज्ञानोबरायांचं नाव जरी घेतलं आपण, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, अखंड वदनी व देतो. अकानी सांगितलं आमच्या वासुदेवची होतो. अरे ज्ञानोबरायांचं नाव जरी घेतलं तरी व्यक्ती हा वासुदेव तत्वाला प्राप्त होतो. ह्याच्यापेक्षा काय अधिकार असला पाहिजे? विढाला विढाला विढाला. ते ज्ञानोबराय आवडीनं आणि आदरानं ज्ञानेश्वरीमध्ये ज्यावेळेस ज्ञानेश्वरी लिहायची, ओम नमोजी आद्या ही जी ओवी आहे ती वृद्धेश्वरला लिहिली. पहिली ओवी ज्ञानोबरायांनी. पहिली ओवी कुठे लिहिली? वृद्धेश्वरला. कारण त्या वृद्धेश्वरला म्हातारदेव म्हणतात. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दादर ज्ञानदेवा सार चोजविले. किंवा आदिनाथ ओमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादली सहज स्थिती त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिली पूर्ण कृपा केली. गहिनी नाथा वैराग्य तापला सप्रेमे निवाला ठेवा जो लादला शांती सुख निर्द्वंद्व निशंक विचारता मही सुखानंद हृदय स्थिरावला. विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख येऊनी सम्यक अनन्यता निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नामे. विढाला विढाला. आदिनाथ आणि उमा यांच्या दोघांच्या संवादातून हे दिव्य तत्वज्ञान बाहेर आलेलं आहे. आदिनाथ उमा बीज, हे ज्ञानाचं बीज तिथून बाहेर आलं. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लाधले सहज स्थिती आणि तेच प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली. गोरक्षनाथाचं इथं आहे ना, आहे का तात्या? हा, मग तिथं गोरक्षा दिधली तेच प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली पूर्ण कृपा केली. गहिनी नाथा गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. आता इकडे या. आणि ज्ञानदेवा सार चोजविले, म्हणजे भगवान शंकराचं जे दिव्य तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान ज्ञानोबरायांपर्यंत आलं. त्या ज्ञानोबरायांनी स्वतः गणपतीचं स्वतः तोंड भरून कौतुक करावं. 17व्या अध्यायामध्येही केलं, मध्येही गणपतीचं कौतुक केलं, गणपतीचं स्तवन केलं. पण जेव्हा सुरुवात करायची होती तेव्हा मात्र वेद भगवान सुद्धा वर्णन करतात आणि ज्ञानोबरा सुद्धा वर्णन करतात. देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. विढाला विढाला. या ओवीचा खूप सुंदर अर्थ आहे. थोडस माझ्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. जर आपल्या बुद्धीमध्ये दिव्य तत्वज्ञानावर प्रकाश पडावा असं जर वाटत असेल, प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये प्रत्येकाच्या मतीमध्ये सगळ्या प्रकारचं जगातलं सगळं ज्ञान आहे, सगळं ज्ञान आहे. तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला. जर एखादी वस्तू हरवली तर सापडते, हरवलीच नाही तर कशी सापडेल?
एखादी वस्तू तिथं असेल आणि आपण जर शोधायला गेलो तरच ती सापडेल ना. एक म्हातारी सुई सापडत होती. कुठे सापडत होती ती? कुठे? अशी उजेडात, अशी मरकुरीच्या उजेडामध्ये. आजीला म्हणलं, आजी काय करता? ताई, आजी काय म्हणल्या, महाराजजी इथं आम्ही सुई शोधतोय. म्हटलं मी पण शोधू लागलो त्यांना. कुणाला? आजीला. मी पण शोधू लागलो. 10 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, सगळी माती चाळली. शेवटी टिकाव आणला, खोरं आणलं, त्यांनी माती काढली, परत ती भुसभुशीत केली. सुई काय सापडली. मग मी सहज आजीला विचारलं, म्हणलं आजी नेमकं सुई हरवली कुठं? नाही म्हटली, महाराज इथं नाही हरवली, ती तिकडं हरवली उजेडत. म्हणलं आता डोकं फोडून घेऊ का तुझ्या पुढं? इथं जर आपण 2 पिढ्या शोधत बसलो तर सुद्धा आपल्याला सापडणार आहे का? होय शचिमाले, जिथं हरवलं तिथं सापडेल का नाही? तुम्हाला खरं सांगतो महाराज, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, कलेक्टर असेल, पंतप्रधान असेल, तुम्ही कुठलंही ज्ञान शोधण्याचा प्रयत्न करू नका. ते ज्ञान तुमच्या मतीमध्ये पहिलंच आहे. फक्त तुम्ही कोणत्या ज्ञानावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करता याच्यावर डिपेंड आहे. विठाला विठाला. अभ्यास शब्दाचा अर्थ काय आहे? अभ्यास म्हणजे सकल अर्थ. सकल, आता इथं काही मर्यादा दिलेली नाही ज्ञानोबरायांनी. सकल म्हणजे सगळं जगातलं जेवढं आत्मज्ञान असेल, दिव्य तत्वज्ञान असेल, सगळं ज्ञान, प्रत्येक प्रकारचं ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये आहे. फक्त त्या ज्ञानावर प्रकाश टाकण्याकरता आपल्याला गुरुची गरज असते. गुरुशिवाय आपल्याला ते ज्ञान मिळणार नाही. आत्मज्ञान जर पाहिजे असेल तर गुरुची गरज आहे. अहो हे तर जाऊ द्या, पोटाचं ज्ञान पाहिजे असेल तर लाख 2-2 लाख रुपये फी भरावं लागतात. विठाला विठाला. 2 रुपये कमवण्याकरता आपण मुलं कोणत्या शाळेमध्ये टाकतो? अहो असे महाराज काही काही तर एवढे विचित्र हुशार माणसं आहेत महाराज. एखादा पोरगा जर शाळेत जात नसेल, अभ्यास करत नसेल, गावामध्ये त्रास देत असेल, घरच्यांना त्रास देत असेल ना, तर ते सहजच म्हणतात, महाराज याला जा तुम्ही आळंदीला घेऊन, याला जा तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये घेऊन. कशा करता? तिथं खोड्या करायला नाही ना बाबा. चांगला असेल ना त्याला आम्ही जर म्हटलं ना, तो इंग्लिश मिडियमला आहे, हुशार आहे. हवा काय महाराज, काय सांगायचं, खूप हुशार आहे तो. मग तो द्या ना. नाही महाराज तो नको, तो जरा नोकरीला लावायचा, डॉक्टर करायचा. तो कशाला आपली पोट फाडायला? एक पेशंट डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरने सांगितलं पडा बेडवर म्हणली, आहे की नाही? डॉक्टरचं ते काम असतं ना, बेडवर पडा म्हणली. आता तो पडला, बेडवर पडला, स्टेटस्कोप घेतला कानामध्ये, त्याला त्याचे श्वास, त्याचे ठोके चेक करायला सुरुवात केली. त्याला म्हणले आ करा. काय त्याला आत बसायचं का? कशाला आ करा? आ करा. मला डोळे वाचवा. डोळे वाचिले. त्याला अजून वाचवा. म्हणलं तुमची ट्रीटमेंट चुकली, वाचवाच लागणार आहे. काय आता त्यात विषयच नाही की नाही? डॉक्टर लोक आता हे बघा, 85%, 90%, 95% जर डॉक्टर असतील तर देव आणि डॉक्टर हे आपल्याला सारख्याच तत्वाचे आहेत महाराज. देवाच्या नंतर डॉक्टरच आपल्याला वाचवतो आणि आयुष्य शिल्लक असेल तर डॉक्टर आपल्याला वाचवतो, है की नाही? डॉक्टर आणि देव दोघं एकत्रित आल्याच्या नंतर याची जर श्रद्धा असेल तर त्याचं आयुष्य शिल्लक असेल तर तो वाचू शकतो. नाहीतर आता 55 60 जर डॉक्टर झाले तर ते नाही उरफाटी ऑपरेशन करायचं तो, आणि असे ऑपरेशन झाले का उपयोग आहे का? मग तो मुलगा काय करायचा आहे? तो आम्हाला डॉक्टर करायचा आहे. एक लक्षात घ्या महाराज, आज संस्काराची गरज आहे. आज तुमच्याकडे किती पैसा आहे, किती धन आहे, किती प्रॉपर्टी आहे, त्याला कोणी विचारत नाही. आज मुलांना संस्काराची गरज आहे. काबाड कष्ट करून पिढ्यानपिढ्या आपण एक पाटील होता, 7 पिढ्याची प्रॉपर्टी होती त्याच्याकडे. किती? 7 पिढ्याची. आता थोडा विचार करा आपण, 7 पिढ्या. त्यांनी त्या मॅनेजरला सांगितलं आपली प्रॉपर्टी किती आहे तेवढी चेक करून ये. तो गेला, त्या मॅनेजरने सगळ्या प्रॉपर्टीचा हिशोब लावला आणि तो कागद त्याच्या समोर ठेवला. त्याने सांगितलं किती आहे प्रॉपर्टी? तो म्हणला 7 पिढ्या संपणार नाही एवढी प्रॉपर्टी आपल्याकडं. त्याचा एवढा चेहरा पडला महाराज, एवढा चेहरा पडला, असं वाटलं सगळ्या जगाचं दुःख ह्याच्यावरच आहे की काय, हे की नाही? मॅनेजरने विचारलं झालं काय? नाही म्हणला 7 पिढ्याचं ठीक आहे, ते 8व्या पिढीचं कसं होईल? बरोबर? कशाला 7व्या पिढी 8व्या पिढीच्या नादी लागतं महाराज? तो टेन्शन मध्ये आला म्हणून
मॅनेजर म्हणलं एक काम करा म्हणलं, डोंगरावर साधू बसलेले त्यांच्या भेटीला जाऊ आपण. त्याला घेऊन साधूच्या भेटीकडे गेले. आता साधूच्या भेटीला जात असताना खाली हातानं जाऊ नये. बाबाकडे आपण येत असताना कधी खाली हाताने येत नाहीत ना. 10-5 रुपये ठेवणं किंवा मग द्राक्ष आणणं आहे की नाही आका, काहीतरी आणणं काहीतरी ठेवणं बाबांच्या पायावर, असं खाली हात जाणं बरोबर नसतं. देवाकडे जाताना, गुरुकडे जाताना, वडिलांकडे समजा आपण जर इकडे असेल आई वडिलाला भेटायला येत असेल तर जाताना खाली हात जाऊ नये. मग काहीतरी घेऊन जायचं म्हणून त्या पाटलानं काय केलं, डबा घेतला, सफरचंद घेतली, केळी घेतली, द्राक्षे घेतले. हे बरोबर घेऊन गेले साधूकडे. साधू मस्त ध्यानस्थ बसले होते. गेल्याच्या नंतर समोर बसले. मॅनेजरनं हलवलं, म्हटले आमचे पाटील आले तुमच्या भेटी करता. ठीक आहे म्हटले, बसवा त्यांना समोर, बोलवा. आले, दर्शन घेतलं. ठीक आहे म्हणले, तब्येत बरी आहे का म्हणले, ठीक आहे तब्येत चांगली आहे. बर. जेवण झालं का म्हणले, हो जेवण झालं. म्हणले कधी झालं म्हटले, मगाशीच झालं जेवण. बरोबर, मी डबा आणला होता म्हणले, आता काय अडचण नाही म्हटले, माझं जेवण झालंय. म्हटले नाही, सफरचंद आहेत, केळी आहे, द्राक्ष आहे, सगळं आहे, मी डबा आणलेला आहे, चपाती आहे, पोळी आहे, भाजी आहे, सर्व खा तुम्ही, नंतर कधी खा, तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही खा, आता जरी जेवण झालं असेल तरी. त्याने ते साधू म्हटले, तू मूर्ख आहेस का म्हणले, झालं काय. तो पाटील म्हणला झालं काय, अरे मी सकाळी एकदा जेवलोय ना. अहो म्हटले तुम्ही सकाळी जेवले पण संध्याकाळची सोय, तुम्हाला ते संध्याकाळचं तो पाहिजे, तू उठ म्हणला इथून पहिला. कोण पाहिल तुम्ही आजारी एक सगळे, अरे देव पाहिल. आपला जर देवावर विश्वास नसेल तर कशाला टाइमपास करता इकडं, मस्त पैसे कमवायचे तिकडच. विठाला तो साधू उठला आणि निघाल्यावर तो पाटील उठला आणि निघाला. साधूने हाक मारली, म्हणले इकडे काय झालं, तुम्ही नेमका आले कशा करता होते, काय प्रश्न होता तुमचा, काही समस्या होती का. तो म्हणला नाही, मिळालं उत्तर मला. त्याचा प्रश्न काय होता, 8व्या पिढीचं काय होईल. आता ही साधू संध्याकाळचा विचार करत नाही आणि हा 8व्या पिढीची समस्या घेऊन गेला. उत्तर मिळालं की राहिलं, संसार कमवा, मुलं सुज्ञ बनवा. आपल्या देखत आपल्या मुलानं झेंडा लावला पाहिजे, अशी मुलं आपण तयार केली पाहिजे. विठाला बुद्धिमान माणसं आहेत महाराज, फार बुद्धिमान माणसं आहेत. आणि ही गणपतीची देवता ही अशी, आपण जर ही बुद्धीची देवता आहे महाराज, या गणपतीची जर आपण उपासना केली ना तर आपली प्रतिभा, आपलं ज्ञान, आपली विद्वत्ता ही अथांग सागरासारखी मिळते महाराज आपल्याला. त्या गणपतीची कृपा झाली पाहिजे, याच्याकरता त्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे, त्याच्यावर आपलं प्रेम असलं पाहिजे. माणसं पाट्या टाकतात, फक्त श्रद्धा नाही, प्रेम नाही, विश्वास नाही, काही नाही महाराज, फक्त पाट्या टाकतात. आता आमच्या माता मावल्या सगळ्यांना चतुर्थी असेल आज चंद्रोदय किती वाजता आहे, 9:51. 9:51 पर्यंत कीर्तन सोडण्यात मजा नाही, कारण तुम्ही अगोदर जेवू शकत नाहीत, बरोबर. 10 वाजेपर्यंत सोडत नाही. आता विठाला $4 ग्रॅम जर चांदी पायामध्ये घातली तर आजही विज्ञानाने शोध लावला, जर तेवढी चांदी आपल्या त्या मुलीच्या पायामध्ये, त्या बाईच्या पायामध्ये जर असेल तर तिला आजही सिझरिंग करायची वेळ येत नाही. हे पूर्वीचे संस्कार आहेत. पण आता ते हळूहळू कमी पट्टीच आली आता डायरेक्ट. फक्त त्याचं नाव चैन ठेवलं, ते काहीच कामाचे नाही, फक्त शोच आहे तो साच्या. आणि आता अलीकडे जर आपण विचार केला तर बघा ना राव, सगळे 10% सुद्धा नॉर्मल नाहीत, सगळे सिझरच आहे की नाही. ह्याचे कारण काय, सकस खाणं नाही राहिलं, आपल्याला भारतीय संस्कृती नको. तिची उपासना जर केली तर तिची बुद्धी, तिची प्रतिभा, तिचं ज्ञान, तिचा विश्वास हा डबल दृढ होत असतो. म्हणून स्त्रियांनी शक्यतो महिलांनी गणपतीची उपासना केली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल महाराज आमच्यासाठी, त्यांनी केली पाहिजे. आपल्याला जर प्रतिभावान व्हायचं असेल तर आपण गणपतीची उपासना केली पाहिजे. बुद्धी ही ज्ञानाची देवता आहे, गणपती ही बुद्धीची देवता आहे, गणपती ही ज्ञानाची देवता आहे.
प्रत्येकाची अपेक्षा वेगवेगळी आहे. काय काय अपेक्षा आहे एक एक पाहूया. विठाला विठाला संत जेव्हा या मृत्यू लोकांमध्ये येतात अपेक्षा वेगळी काय आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीने लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित सर्वे सुखिन संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणी पश्यंती मा कश्चित दुःख मा भवेत. कोणीही दुःखी असू नये, सगळे समाधानी असावेत, सगळे सुखी असावेत ही इच्छा तर ज्ञानोबरांचे जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे नवे नवे अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंद बरीन तिन्ही लोके जाईल गे माये तया पंढरपुरा जाईल गे माये तया पंढरपुरा. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके तिन्ही लोकांमध्ये आनंद दुमदुमीन भरील दुमदुमून भरविल. ही ताकद ज्ञानोबरांची ही ज्ञानोबरांची साधू संतांची इच्छा आहे. महाराज काय इच्छा आहे तुमची माझी. ज्ञानोबरांनी एका ओबीमध्ये सांगितली महाराज एका ओबीमध्ये जगस्पृह्यास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पढिये. जगस्पृह्यास्पद संपूर्ण जगाची एकच अपेक्षा आहे ती म्हणजे सार्वभौम पद. मला सांगा सत्ता कोणाला आवडत नाही. पद पद कोणाला आवडत नाही. खुर्ची कोणाला आवडत नाही. खुर्चीसाठी तर माणसं काय काय करतील त्याचा तपास नाही महाराज. एकाचे दोन दोनाचे चार याची टोपी त्याच्या डोक्यावर त्याची टोपी त्याच्या डोक्यावर याचं वजन त्याच्या खांद्यावर त्याचं वजन त्याच्या खांद्यावर आहे की नाही. कुणाच्या खांद्यावरी कुणाचे ओझे कुणाचे ओझे. कशाला ओझे घेता महाराज. पण अपेक्षा आहे माणसाची अपेक्षा वेगळी आहे. ज्ञानोबा सांगतात सार्वभौम पद आणि दुसरी इच्छा आहे महाराज प्रत्येकाची. जो मनुष्य म्हणून जन्माला आलाय ना 100 वर्ष कुर्वन्ये वेह कर्माणी जिची विशेषतम समाहा इवम तोय न अन्यथे तोस्ती न कर्म लिप्यते न रे. 100 वर्षासाठी आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे. शतायुष्य पुत्र पौत्राणुष्व बहुन पशून हस्ती हिरण्यमश्वान भूमेर महदायतन मृणेश्व स्वयंच जीव शरदो यावदिच्छसी. शतायुष्य 100 वर्षासाठी आपण इथं जन्माला आलेलो आहोत. आपलं आयुष्य 100 वर्षाचं आहे. लक्षात घ्या 100 वर्षासाठी आपण आलो पण प्रत्येकाला वाटतं सेंचुरी पार केली पाहिजे हो. न मरणे निर्विवाद दिनचार. आपली जरी अपेक्षा असेल ना तरी या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक. वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. याला काय म्हणतात. याला आमर लोक नाही म्हणत याला मृत्यू लोक म्हणतात. आपला मृत्यू आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. तो कसा असला पाहिजे माहितीये का. आपल्या डोळ्यामध्ये जर एखादा वारं वावधान सुटल्याच्या नंतर खडा जातो ना खडा तो खडा गेल्याच्या नंतर आका ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं जातं ना डोळा हरळ न विरे घाई कोत नजरे तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख. ज्ञानोबा सांगतात अरे डोळ्यात खडा गेल्याच्या नंतर डोळ्यात एखादा केर कचरा गेल्याच्या नंतर तो सारखा चलतो महाराज सारखा चलतो ना. आपल्या पायाला बेंड झाल्याच्या नंतर माणसं समोरच्या माणसाबरोबर बोलतात हसतात खेळतात जेवण करतात पण तो बेंडाचा ठणका कायम चालू असतो महाराज. त्याप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर आपलं मरण असलं पाहिजे. महाराज सांगतात अरे तुम्ही कितीही अपेक्षा केली की आम्ही जग सोडणार नाहीत पण एक वाक्य लक्षात ठेवा. दिनचार घडी काजीना दुनिया है मुसाफिर खाना कहीं लाख करोड़ों आए कहीं कोटि खत्म कराए बस यही चला है गाना दुनिया है मुसाफिर खाना. एवढंच नाही महाराज तो काळ आहे ना काळ
आपल्या उशाला बसलेला आहे, श्वास मोजतोय तो, आपले श्वास, दिवस नाही वर्ष नाही. घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजूनही किती आहे अवकाश, किती आहे अवकाश, अजूनही किती आहे अवकाश. हरिमुखी गाता गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता गाता हरपली हरपली, हरिमुखी गाता गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. वाह, घडी घडी काळ वाटे याचे पाहे, अजूनही किती आहे अवकाश. अरे ही तर आपल्या अजून काय इच्छा सांगायच्या महाराज. आपल्या इच्छा सांगता सांगता मला वेळ पुरायचा नाही. आपल्या इच्छा काय असतात प्रत्येकाला. हे बघा, घरामध्ये जरी समजा आपण जगत असतो ना, कुठंतरी अपेक्षा घेऊन जन्माला आलोय आपण. मुलाची सेवा आपण काय करतो, त्याला शास्त्रामध्ये इतर इच्छा अधीन इच्छा म्हणतात. हे बघा, आपण पैशावर नोटावर का प्रेम करतो, त्या नोटामुळे काहीतरी मिळतंय म्हणून त्या कागदावर आपलं प्रेम आहे. पाठीमागे नोटा बंद झाल्या तर त्या गंगेला पूर आलता 500च्या 1000च्या नोटाचा. नोटावर प्रेम नाही, इतर इच्छा अधीन इच्छा म्हणतो आपण त्याला. खरं त्या सासू सासऱ्याची सेवा करायची गरज नाही, करूही वाटत नाही, पण हे व्यवस्थित हे नाराज होईल ना, त्याच्यामुळे त्यांची सेवा करणं नाही तर इच्छा नाही. तिथं पहिलाच प्रश्न असतो, वेगळं निघून संसार बघू, यांच्याकडे नादी लागत बसता या खांगराच्या, आहे की नाही, असं म्हणतात महाराज. काही इतर इच्छा अधीन इच्छा, गरज नाही कोणाला कोणाची. पण खरं सांगतो, एकमेकावर डिपेंड हे मनुष्य जीवन असं आहे. हे माणसाशिवाय मनुष्य जगू शकत नाही. तुम्हाला कोटी रुपये दिले आणि तुम्हाला म्हटलं जंगलात जाऊन एकांतात राहा, बरं तिथंच राहा, तुम्ही राहू शकता का? नाही राहू शकत. कारण मनुष्य हा समाजशील प्राणी, माणसाशिवाय मनुष्य जगू शकत नाही, माणसाशिवाय जगत नाही. पण एक वाक्य लक्षात ठेवा, माणसाशिवाय पर्याय नाही. आणि माणसात जगणं महाराज शहाण्या माणसाचं काहीच खरं नाही. विठाला विठाला 42 वर्ष जगद्गुरु तुकोबराय राहिले. त्या तुकोबरायांचे शब्द आहेत महाराज. गुरुवारी शास्त्रीजी खूप गोड सांगतात. वापरू का शब्द, वापरू? थोडं माफ करा बरं का, मला माझा अधिकार नाही येतो, पण थोडं एक मोठ्या अंतकरणाने एखादा शब्द जात असेल तर मला माफ करत जा इथून पुढे, आहे की नाही. 42 वर्ष ज्या मूर्खामध्ये जगलो म्हणले मी, 42 वर्ष जगलो. असं मला कधी वाटत होतं माझा परमात्मा येईन आणि कधी मला घेऊन जाईल. मी उद्विग्न झालो होतो महाराज. कुठं? या जगामध्ये. आणि त्या जगामध्ये, या मृत्यूलोकामध्ये, ह्या स्वार्थानं भरलेल्या जगामध्ये, माणसामध्ये आपण सेंचुरी पार करण्याचा प्रयत्न करतोय. किती कोटगे आहेत आपण बघा. कोटग म्हणजे काय, ह्यालाच तर कोटग म्हणायचं. अरे एक शब्द त्या नारद महर्षीला एकच शब्द लागला महाराज. नारद महर्षीने ते वाल्या कोळ्याला एकच शब्द सांगितला, तुझे करतोयस तुझ्या बरोबर ह्या पापाच्या बरोबर तुला वाटीदार ते आहेत का घरचे? तो विचारायला गेला. बायकोने सांगितलं तुझं कर्तव्य होतं, तुझं तू पार पाडलं. पोरं म्हटले आम्हाला ATM टाकले पैसे निघत होते, तुझा आमचा खरा काही संबंध नाही. मग मला सांगा, जर असा समाज असेल, ते आले आणि जे भजनाला बसले महाराज तात्या, जसे भजनाला बसले ना, वारुळ झालो. तेवढी श्रद्धा पण पाहिजे त्या भजनावर आणि त्या देवावर. वारुळ झाला आणि तेच नारद महर्षी आले. अहो, त्यांनी वाक्य लक्षात घ्या, ज्या वाल्मिक ऋषीनं वाल्ह्या कोळी डाकू म्हणून जगत होता, वाटमाऱ्याला मारून
7 रांजणं ज्यांनी भरलेले होते असा असणारा तो वाल्यकोळी एवढी भक्ती करतो, एवढं भजन करतो, अंगावर वारूळ चढतं. आणि जेव्हा त्या वाल्मिक ऋषीच्या मुखातून शब्द निघतात ना, त्या शब्दाप्रमाणे देवाला सुद्धा जगावं लागतं. महाराज बोलीला वाल्मिक तैसीची करीन वर्तोने दावीन नामा म्हणे. एक वाक्य लक्षात ठेवा, ज्या समाजामध्ये आपण इच्छा घेऊन जगतोय ना, अरे स्वार्थानं भरलेलं जग हे, या जगाच्या काही नादी लागता तुम्ही. प्रत्येकाला अपेक्षा आहे. स्वार्थानं भरलेल्या जगामध्ये मनुष्य स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. द्या सोडून, हे जग कसं वागेल याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही. तुमचा उद्धार जग करणार नाही, भगवंताने जगाला निर्माण केलेला आहे. या जगाचं भयादस्य अग्निस्तपती भयातपती सूर्य भयातपती इंद्रस्य वायुष्य मृत्यूर धावती पंचमहा सगळं त्याने निर्माण केलेलं आहे. मग त्याची व्यवस्था कशी असावी ते तो पाहिजे. तू कशाला मध्ये लुडबुड करतो? तू जन्माला आलायस आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जीव म्हणून जन्माला आलायस ना, कधीतरी शिवतत्वाला प्राप्त होण्याकरता तू आलेला आहेस. ज्ञानोबा सांगतात जगाच्या नादी लागू नका, स्वतःचा उद्धार. अर्जुनाला सुद्धा भगवान श्रीकृष्ण सांगतात, अरे ज्या भीष्माचार्यांना द्रोणाचार्याच्या समोर तू उभा आहेस ना, तुला वाटतं मी यांना मारतो, हे कधीच मी मारलेले, तू त्याच्या भानगडीत पडू नको, मला तत्वज्ञान शिकू नको. मग तुला जे सांगितलं ते कर, कर्मातून पळवाटा काढू नका. जे कर्म वाट्याला आलंय ते कर्म करा. अर्जुनाला सांगितलं तू जाऊ उद्धार करण्याचं काम तू कर, तू डोकं लावू नको. तसं ज्ञानोबा सांगतात तुम्ही जग कसं वागतंय, ती कशी वागते, तो कसा वागतो, तो पुढे गेला, ती इकडे गेली, तुला काय की नाही, काही गरज आहे का? तुझा उद्धार तू कर. ज्ञानोबा सांगतात इथं कोणी कोणाचा उद्धार करणार नाही महाराज. आम्ही जेवलो तर तुमचं पोट भरणार नाही, तुम्हाला तुमचं जेवण करावं लागेल. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली संसाराचं जे बंधन आहे ना, तारकून तोडलं पाहिजे महाराज. व्याधा हातून सुटला विहंगम जैसा. साधू या संसारामधून सुटतोय. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात, अरे एखाद्या पारध्याने तो पक्षी पकडावा आणि त्याच्या गाफीलपणामुळे अचानक पिंजऱ्यातून तो पक्षी उडून जावा. त्याप्रमाणे आपण हा देहरूपी पिंजरा आहे ना, 3.5 हाताचा देहरूपी पिंजरा आहे महाराज. हा सोन्याचा पिंजरा आहे. सोडी सोन्याचा पिंजरा तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, तरी डोंगर हिरविराने, नेवो लांडुने सरिता पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ भवती वैभव माया, फळी रसाळ मिळतील खाया. हे जे वैभव माया आहे ना, असे गोड फळं देतात महाराज. असं मुंगी लावतात का नाही? गोड बोलून फळं देऊन तुझ भवती वैभव माया. हे वैभव माया या सोडून नादी लागू नका महाराज. तुम्ही स्वतःचा उद्धार स्वतः करा. आपला उद्धार जग करणार नाही. तू तुम्हाला सांगतात माझा मित्र झालो शत्रू कैसा पुत्र झाला कैसा मित्र. तुकोबराय म्हणतात या
या जगामध्ये कोणी कोणाचा मित्र नाही, कोणी कोणाचा शत्रू नाही. एक वाक्य लक्षात ठेवा, आपलं मन आणि आपण स्वतःचे वैरी आहोत. जग कोणी कोणाचा काहीच नाही मला वाटोळा करायचा. त्या सोडून सगळ्या गोष्टी. मग ज्ञानोबाला सांगतात आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, सोडवण करा आलंय महाराज आमच्या लक्षात. बरं झालं तुम्ही सांगितलं आम्हाला, आलंय आमच्या लक्षात. पण सांगा ना महाराज, आम्ही करावं काय? आमची सुटका या मायेतून करण्याकरता, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याकरता आम्हाला काहीतरी महाराज साधन सांगा ना. त्यावेळेस ज्ञानोबरांनी जे सांगितलं ना, मनुष्याची इच्छा वेगळी, साधूची इच्छा वेगळी, तर या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर देवाला सुद्धा इच्छा आहे महाराज. काय इच्छा असेल बरं देवाला? काय इच्छा असेल? तुमच्या आमची इच्छा सोडा महाराज, साधूची इच्छा सोडा, पण देवाला सुद्धा इच्छा जन्माला यावी आणि निर्माण व्हावी. ते हे जगे काय इच्छा? अभंगाचं पहिलं चरण साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज. नाही लाज धरित, नाही लाज धरित, ऐसे याच चरण जावे, ऐसे याच चरण जावे, ऐसे याच चरण जावे, ऐसे याच चरण जावे. साधावया भक्ती काज, नाही लाज धरित, नाही लाज धरित, नाही लाज धरित, भक्ती काज, नाही लाज धरित, नाही लाज धरित, नाही लाज धरित, बोल. बोर झालंय का? बोर झालंय? पती पत्नी नवरा बायको म्हणू का? काय म्हणू? आमच्या प्रदीप महाराजांचा आवाज बसलाय. काय झालंय? नारळी सप्ताह चालू आहे आमचा पिंपळनेरला. माझाही आवाज बसलेलाच. सकाळी 7ला उठावं लागतंय, पारायण आम्हालाच करावं लागतंय, गाता भजन आम्हालाच करावं लागतंय, हरिपाठ आमच्याकडं सगळं लावी. आता आपलं चॅनल कोणतं आहे? लक्ष न्यूज. हा, लक्ष न्यूज. लक्ष न्यूज तुम्हीच का? हो, ह्या चॅनलला दुसरं कीर्तन आहे माझं आता. खूप छान एडिटिंग करतात, टाळ्या वाजवा त्यांना. लक्ष न्यूज. न्यूजकडे लक्षच लागलं पाहिजे. न्यूज लक्ष चॅनलचं नाव पाहिजे होतं, बरोबर आहे? लक्ष न्यूज. लक्षच लागलं पाहिजे. आणि चांगल्या बातम्या देतात ते. परमार्थामध्ये आल्याच्या नंतर आहे ना, हे बघा, पहिलं पाऊल ज्यावेळेस आपण टाकतोय, संसार असो किंवा परमार्थ असो, आपली श्रद्धा पाहिजे बरं का, आपला विश्वास पाहिजे. पतीवर पत्नीचा विश्वास असतो, पत्नीवर पतीचा विश्वास असतो. ज्ञानोबराय सांगतात, अरे रोज आपण ज्या पत्नीच्या हाताहून म्हणजे हातचा स्वयंपाक खातो, बरोबर, जर तिच्या मनात आलं महाराज की जो स्वयंपाक केलाय त्या स्वयंपाकामध्ये विष कालवायचे, आणि हे जर आपल्या लक्षात आलं, ते ताट आपल्या समोर आलं, हे जर आपल्या लक्षात आलं, ज्ञानोबराय सांगतात, विषे रांधिली रसजोई, जई जेवणारा ठाऊवी होय. ठाऊवी म्हणजे लक्षात आल्यानंतर. ताटची सांडूनी जाय जिया परी, तसं तुका म्हणे कळले
आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. हे सगळं कळल्यानंतर महाराज माणसं राहणार आहेत का? मग वैराग्य दवडिता पाठी लागी. बरं का आदित्य महाराज, वैराग्य माणसं वैराग्याच्या गप्पा मारतात. वैराग्य वैराग्य म्हणजे नेमके काय? अरे जया निदल्या ते उपाशी वैराग्य का ज्ञानोबरायची ओवी तात्या, बरोबर आहे ना? झोपल्यानंतर वैराग्य ज्याची उपासना करते ते जंगली बाबा आहेत. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. झोपल्यानंतर सुद्धा वैराग्याचं संरक्षण करावं, उपासना करावी, त्याला सांभाळावं, याला ओरिजिनल वैराग्य म्हणतात. वैताग वेगळा आहे. एक जण मला म्हणला आपल्याला ते प्रपंचात रसच नाही म्हणला. म्हणलं तुझं वय किती चालू आहे? म्हणला 45. म्हणलं लग्नाचं काय डोक्यात? रसच नाही म्हणलं महाराज, आपल्याला प्रपंच करायचंच नाही. म्हणलं आतापर्यंत किती सोयरिकी आल्या? म्हणा सोयरिकी तर येईना. म्हणलं मग तू रस नाही कसं म्हणतो? अरे तुला द्याय ना म्हण ना, रस नाही म्हणतो प्रपंचात. प्रपंचात रस नाही आहे की नाही? मला खरं सांगा, माझी शपथ आहे तुम्हाला, प्रपंचामध्ये रस आहे की नाही? हा आहे ना? अजून विठाला विठाला तुमचं नाव काय? नाही मला रस महाराज. ब्रह्म आणि माया, हे बघा जन्माला यायच्या अगोदरही माया नाही आहे का? जन्म मेल्याच्या नंतर आहे का? मग इथं जे हे सगळं मग मी अगोदरच सांगितलं, तुझं भवती वैभव माया. गेलं का ते सगळं? हीच माया आहे ना ती, तोच रस आहे. मग हा रस याची गोडी कुठपर्यंत आहे? MS 50 पर्यंत, जास्तीत जास्त 60 पर्यंत जरा सकस खाना असन, त्याच्या पुढे नाही ना. मग हात कपाळा लावून बैसे 70-75च्या पुढे काय ज्ञानोबरांनी 13व्या अध्यात्म तात्या एवढं सुंदर सांगितलंय. 13वा अध्याय जर वाचला ना, तो वाचलाच म्हणायचा. तो काही म्हणजे संसारामध्ये सापडत नाही की नाही. आमचे आका आहेत महाराज, दुसरा कोणताही पेपर द्या वाचायला अजिबात कळत नाही त्यांना, काही वाचता येत नाही. पण ज्ञानेश्वरी द्या, खडा 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 ओम नमो जाद्य वेद प्रतिपाद्य जे जे सुसमय द्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकल अर्थमध्ये प्रकाश म्हणेवरती जासो अवतार. बरोबर ना का? ही ताकद आहे महाराज ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीची. एक दुसरं वाक्य सांगतो तुम्हाला. कीर्तन किती वेळ करायचं मला सांगा बरं? 5 मिनिटं राहिलीत माझ्याकडे. किती वेळ करायचंय? 9:30 पर्यंत ना. विठाला 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 असू द्या. देवाची इच्छा आहे, संताची इच्छा आहे आणि जीवाची इच्छा आहे. काय होतं, पांगलं का पांगत. माझा नांगर असा आहे, ट्रॅक्टर ते नवं आहे, त्याच्यामुळे ते कुणीकडे नांगरीत जातं. ते किती जोडी किती चांगली असली तरी महाराज ते आपल्या बांध आला की आत घेतलं पाहिजे. नको आहे की नाही? दुसऱ्याच्या वावर नांगरून काय आपलंच नांगरायचं पडलं, दुसऱ्याच्या वावर नांगरत असलं अवघडे महाराज. तुम्हाला तुम्ही तत्वज्ञानी माणसं आहेत महाराज. बाबा त्यांचा तर प्रभाव असा आहे आणि त्यांची साधना अशी आहे, ते म्हणतात मी माणसाला तर वेदांत सांगल, मी दगडाला सुद्धा वेदांत सांगल. आणि माणसाला तर वेदांत सांगितल्यावर कळालाच पाहिजे, पण मी सांगितले दगडाला सुद्धा वेदांत कळायला पाहिजे. ही ताकद आहे महाराज त्यांच्यामध्ये. आणि तो वेदांत, ती माया, ते ब्रह्म, ते सगळा रस तुम्ही ऐकलाय आहे की नाही? तुमच्या समोर मी काय सांगणार आहे? एक वाक्य लक्षात ठेवा, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय ना, एक काम करा. देवाला इच्छा आहे, जो सगळ्याचा मालक आहे, चालक आहे, सगळं पाहणारा जो आहे, थोडक्यात तुझी आसतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने सूर्यासी चालणे, तुझी बळे
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ. एवढा मोठा असणारा, एवढा प्रभू भावे, एवढा मोठा असणारा तो भगवान परमात्मा आहे. तो चालक आहे, मालक आहे. त्याच्या सुद्धा अपेक्षा काही अपूर्ण आहेत. ऐका, बरोबर आहे. महिमावडीची ऐका, महिमा आवडीची. बोरे खाया भिल्लनीची, बोरे खाया भिल्लनी, थोर प्रेमाचा भुकेला. काय अपेक्षा काय? साधा वया भक्ती काज. भक्ती करणारा जो साधक आहे, जो भक्त आहे, त्याने फक्त माझीच सेवा करावी, माझीच भक्ती करावी. जो मज होया अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एक, मनभोनी शरण जावे, हा मनभोनी शरण जावे, मनभोनी शरण जावे, मनभोनी शरण जावे. सर्व भावे देवाचे, सर्व भावे देवाचे, हा उतरील पार, हा उतरील पार. असेल तर त्या देवाला जा, कारण तो परमात्मा स्वतः सांगतोय, या लागी शरणागता शरण्य मीची एक. तुम्हाला जर शरण जायचं असेल तर फक्त मलाच आहे. अरे दादांनो, कोणालाही शरण जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण मीच फक्त उद्धार करणार आहे. या जगात तुमचा कोणी उद्धार करणार नाही. एकतर संत आणि देव सोडले, तिसरं माणूस आपल्याला जगात नाहीच महाराज कोणी. विठाला विठाला तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आले, तुम्ही कोणत्या योनीत जन्माला आले, तुम्ही कुठे जन्माला आले, याच्याशी काही देवाला देणं घेणं नाही. तुमची श्रद्धा किती आहे, तुमचा भाव तपासणारा देवी महाराज. वेश्येच्या घरात जन्माला आलेली कान्होपात्रा, श्यामा नायकीन, आपल्या देहाची विक्री करून आपलं पोट भरवणारी ती बाई का वेश्येच्या घरात जन्माला आली. आणि वेश्येच्या घरात जन्माला आलेल्या त्या स्त्रीनं, त्या मुलीनं भगवंताला पाहिलं आणि बघितल्यानंतर वेड लागलं महाराज तिला. एवढी सुंदर दिसत होती ती, एवढी सुंदर दिसत होती कान्होपात्रा, एवढी सुंदर दिसत होती. असं सांगतात शास्त्रकार की तिनं जर पान खाल्लं तर ते पान असं गळ्यातून दिसायचं महाराज तिचं. एवढी गोरी पान असणारी ती कान्होपात्रा एवढी सुंदर दिसत होती. आपल्यासारखे नाही महाराज पाहते भिताडीकडून चलती कवडाकडं, एवढी सुंदर दिसायला असणारी ती कान्होपात्रा. त्या कान्होपात्राला देवाचं वेड लागलं आणि तिनं ऐकलं होतं की परमात्मा हा कोवळा आहे, परमात्मा हा सावळा आहे, परमात्मा हा सुंदर आहे, परमात्मा हा कृपाळू आहे. मग त्याला शरण गेल्यानंतर तो आपला उद्धार करतो. तिनं विचार केला नाही महाराज. ती पंढरपूरला गेली. पंढरपूरला गेल्याच्या नंतर रावळामध्ये बारीला लागली. बारी सरकत 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 पुढे जात होती. गरुड खांबापर्यंत गेली. गरुड खांबाला भेट घेतली, मिठी मारली. गरुड खांबाला सांगितलं, सांग माझ्या देवाला, माझा स्वीकार करायचा सांग माझ्या देवाला. कान्होपात्रा जवळ आली. गरुड खांबाला भेटल्यानंतर पुढे गेली, रावळामध्ये आतमध्ये गेले आणि त्या देवाकडे बघायला लागले. हे बघा, आपली नजर जर तशी असेल ना, आई आणि मुलगा, हे बघा आई आणि मुलगा, ज्या वेळेस तो मुलगा त्या आईकडे पाहतो ना, हे बघा नजर नजर नजरेत सुद्धा काही भाव दडलेले असतात. ती आई त्या मुलाकडे ज्या वेळेस पाहते ना, त्या आईला वाटतं ह्या मुलानं बाजूला बघूच नाही, माझ्याकडेच बघा, माझ्याकडेच बघा. काय ते
तेच त्याची नजर असते महाराज, एवढी सुंदर त्याची नजर असते त्या लहान लेकराची. ते 3-4 वर्षाचं असावं आणि असं ऐटत उभं राहून त्या आईकडे त्याने बघावं. त्याचे ते असे रसरशीत डोळे आणि हे 60-65 वर्षाचं मी सांगत नाही बरं का, ते मुलाचं सांगतोय मी. ते डोळे तर बघितले भीती वाटते महाराज. 60-65 70चे पुढचे डोळे ना, असं वाटतं हे डोळे मी बघितले का असतील. पण ते लहान मुलाचे डोळे ते बघितल्यावर असं समाधान वाटतं, सुख वाटतं. तसं त्या कान्होपात्रीनं देवाकडे बघितलं आणि पाहतच राहिली. बघितलं आणि पाहत राहिली. देवाला सुद्धा वाटलं वा काय डोळे कान्होपात्राचे, काय सुंदर देह घेऊन जन्माला आली. त्या कान्होपात्रीनं देवाकडे बघितलं, देवा तूच करे, तुझंच वर्णन ऐकलंय मी आतापर्यंत, तूच आहेस का? मला संशय. काय संशय? तू तर फार कोवळा आहेस असं मला कळालं. मग देव म्हटले मी कोवळा आहे, तुला संशय आहे का? म्हटले हा मला जरा थोडा संशय. मग कान्होपात्र्यानं काय केलं माहितीये का? देवाच्या पायाला एक बोट लावून बघितलं. हा किती नरम आहे, हा किती कोवळा आहे. कान्होपात्र्यानं ते बोट लावलं होतं पायाला. कोणत्या पायाला खड्डा आहे महाराज तात्या? कारण कान्होपात्र अशी होती, परमात्मा असा होता है की नाही? किंवा असा घ्या डाव्या पायाला, कारण हिचा उजवा हात होता ना. डाव्या पायाला होता का उजव्या पायाला होता? नीट बघा बरं का, कारण मी तिथं जाऊन आलोय, मी बघितलंय. आपण जाताना जे कान्होपात्र्याचं साखळदंडानं झाड बांधलेलं आहे ना, ते कान्होपात्र्याचं आहे बरं. तरटीचं साखळदंडानं बांधून ठेवलंय ते. आता ती कान्होपात्र तिनं बोट लावलं, तसाच खड्डा पडला पायाला. पायाला खड्डा पडला, मग मात्र कान्होपात्र्याच्या पायाखालची माती सरकली. नका शिखांत अष्टसात्विक भाऊ जन्माला आले आणि कान्होपात्रेनं आपला माथा त्या देवाच्या चरणावर ठेवला, असाच प्राण देवाला देऊन टाकला. याला म्हणतात श्रद्धा. एकदाच गेली हो, 1000 वेळा गेलो पंढरपूरला, तो देव कधी आपल्याला वाटला नाही. वेश्येच्या घरात जन्माला आलेली कान्होपात्रा जेव्हा बघितलं, त्या ठिकाणी ते ब्राह्मण देवता आले. अरे 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 म्हटले कोण आहे? हलवून बघितलं तर तिचं प्रेतच खाली पडलो. 2 मिनिटं झाले, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, ती बाजूला होत नव्हती. हलवून बघितलं तर ती खाली पडली. मग त्यांच्या लक्षात आलं हिने आपले प्राणज्योत भगवंताच्या चरणकमलामध्ये विलीन केलेली आहे, ही आता जिवंत नाही, ही थोडक्यात ही मेलेली आहे. मग हिची विल्हेवाट लावायची कशी? सगळे ब्राह्मण देवता त्या ठिकाणी आले. मग कोणी म्हटलं हिनं देवाला वाटवलं. अरे तपासांती कळालंय की एका वेश्येच्या कुळामध्ये जन्माला आलेली ही मुलगी, आणि या मुलीनं देवाच्या चरणावर आपली प्राणज्योत मालवली ना, आपला देव वाटला. मग कोणी म्हणलं दह्यानं आंघोळ घाला, कोणी म्हणलं तुपानं घाला, कोणी म्हणलं दह्यानं घाला, कोणी म्हणलं दुधानं घाला. अरे उलट हे आंघोळ घालत होते, देव वाटला. तिनं देवाला शुद्ध केलं होतं. जास्त बोलणार नाही मी. त्या कान्होपात्रेकडे बघितलं आणि सगळे ब्राह्मण देवता एकत्र आले. कशी विल्हेवाट लावायची म्हणले ह्या प्रेताची? त्या काळातले अनंत शास्त्री नावाचे विद्वान ब्राह्मण होते आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला हा निर्णय घेता येणार नाही, मग आपण त्यांना विचारू. त्यांच्याकडे गेले. अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण होते. ते म्हणले रोज रात्री 1 वाजता देव माझ्याशी बोलतो म्हणले, मी सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही, ह्या प्रेताचं करायचं काय. मग ते प्रेत एका साईडला आणि ते अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण एका साईडला. त्या शास्त्रीजींच्या शेजारी त्या कान्होपात्रेचं प्रेत ठेवलं. बरोबर रात्री 1 वाजता हे अनंता रे, हे अनंता, हे अनंता, तुझं मी सांगत असे अनंता, पाहे पा कान्होपात्रा पवित्रा. हे अनंता, अरे हे कान्होपात्रेचं जे शरीर आहे ना, हे खूप पवित्र आहे, फार पवित्र आहे. मग
या प्रेताची विल्हेवाट लावत असताना हिला कुठेही पाठवू नका, तर हिची समाधी माझ्या समोर, माझ्या उजव्या हाताला हिची समाधी बांधा. आणि त्या कान्होपात्रीची समाधी सगळ्या ब्राह्मणांना एकत्रित येऊन पांडुरंगाच्या दरबारात समोर त्या कान्होपात्रीला समाधी दिली. ज्या कान्होपात्रीला जिथं समाधी दिली तिथं तरटीचं झाड उगवलं. आजही वारकरी संप्रदायाचा चमत्कार असा आहे, कुठेही जा, कशीही जा, कुठूनही जा, सगळ्या विश्वातून, भारतातून, महाराष्ट्रातून जेवढे भाविक भक्त त्या पांडुरंगाला भेटण्याकरता जातात ना, अरे पहिलं दर्शन घ्यावं लागतं. ते कोणाचं? कान्होपात्रेचं. कान्होपात्र म्हणजे काय ब्राह्मणाच्या कुळात जन्मलेली नाही ना, मग वंजारी तेली मराठी कुंभारचा भार, वेश्येच्या घरात जन्माला आलेली. तिचं दर्शन घेतल्याशिवाय परमात्मा आपल्याला दर्शनाचं फळ देत नाही. हा वारकरी संप्रदाय महाराज. म्हणून कान्होपात्रा आपलं जीवन समर्पित त्या परमात्म्याला करते. याचा अर्थ एक आहे, आपली जर श्रद्धा असेल, आपलं जर प्रेम असेल, तर तो परमात्मा आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही. साधावया भक्ती काज नाही लाज. कान्होपात्रेचा उद्धार करताना त्याला लाज वाटली का? नाही महाराज. आणि जो लाज धरत नाही, ऐशी याची शरण जावे, 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 ऐशी याची शरण जावे. तुम्ही टाळ्यात वाजवत नाही हो, मला काही कळत. जोर आलंय ना आज. पंक्तीला काय? शिरा, अजून काय? भात कढी, बरोबर. वा वा. 9:30 वाजला, अजून चंद्र मलाच दिसत नाही कुठे. नाही ना, लाईटीवर मी आता हे काय हात धरलं नाही इकडे, अजून चांगलं दिसतंय मला. हे की नाही, वयामान ऐकायला कमी थोडं दिसतंय व्यवस्थित. हे बघा, प्रयोजन कळाल्याशिवाय मंदोपीना प्रवर्तते, आहे की नाही तात्या? बरोबर आहे ना. इथं फायदा पाहिजे, काहीतरी फायदा झाला पाहिजे. फायदा असं इतकं जीवन अवघड आहे महाराज. फायद्याशिवाय कोणी काटा काढायला तयार नाही. काटा शेवटचा सुद्धा विठाला विठाला मंदोपीनं प्रवर्तते. फायदा झाला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं काहीतरी फायदा व्हावा, काहीतरी फायदा व्हावा, की नाही. आता इथं सगळे आलेत नाही, कशासाठी आलेले इथं? मग असे बाबाजी मला भेटले, मी म्हटलं, तेच मला म्हटले, दर्शन घेतलं, आल्याबरोबर भेट झाली, बरं वाटलंय बघा. साधूला भेटल्याच्या नंतर आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर इतकं असं लहान लेकराकडे बघितल्यासारखं वाटतो. 75-76 वर्ष वय चालू आहे त्यांचं, पण असं वाटत नाही 76 वर्ष वय चालू असेल, है ना. अमृत महोत्सवला आलो होतो मी 2 दिवस. शेवटी चंद्रशेखर महाराज देगलूरकरांनी स्वतः मान्य केलं महाराज
जंगले बाबाने आम्हाला चाली शिकवले म्हणून. हे भीष्माचार्य म्हणजे कौरवाला भीष्माचार्याने द्रोणाचार्याने काय केलं, शिकवलं की नाही. मग त्यांना शिकवलं. पांडव होते ते, पांडवाला जे ज्ञान दिलं, कौरवाला जे ज्ञान दिलं ते ज्ञान कुणाकडे नव्हतं, फक्त भीष्माचार्य आणि द्रोणाचार्याकडे होते. स्वतः संगीत विशारदीत भावा, स्वतः स्वर एवढा तंतोतंत आहोत, स्वर तर एवढा परफेक्ट आहे ते तर ठीक आहे, पण चाली चाली एवढा खजिना आहे महाराज. जवळजवळ 5000 चाली त्यांच्याकडे पाठ असतील आज. पाठ आपल्या पाहुणे ध्यानात राही ना. अरे हा तू तिथं नातू आहे का, माझ्या लक्षातच नाही. तो ते कसं ध्यानात राहील, त्याचा नातू आहे का आणि याचा पुतणे आहे का, ध्यानात नाही राहत महाराज. सोपं नाही महाराज एवढं. बाबांनी आज एवढ्या 5000 चाली आज उपस्थित आहेत. उपस्थित एका पाठीमागे एक दिंडी जर निघाली ना, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम. एक मिनिट, त्याच्याशिवाय नाही ते. हा ते काय झालंय, तुम्ही टाळी का वाजवत नाही त्याचे कारण सांगतो तुम्हाला. टाळी आता इथून पुढे तुम्ही वाजवली पाहिजे. हे बघा आपल्या शरीरामध्ये किती हजार नाडे आहेत, 72,000 नाडे आहेत. 72,000 नाडे, हजार आहे, 72,000 नाडे आहेत. ह्या हातातून 36,000 नाड्याचा उगम आहे आणि ह्या हातातून 36,000 नाड्याचा उगम आहे. मला सांगा एवढ्या नाड्यात 72,000 नाड्यात एवढ्या सूक्ष्म नाड्या आहेत. एक नाडी जर चालू झाली ना महाराज, ऍक्टिव्ह झाली ना, तर 9 कॉम्प्युटरचं काम करते. एवढं शरीर आपलं पवित्र आहे आणि दिव्य आहे. एवढं लक्षात ठेवा. आपण जर टाळी वाजवली ना, फक्त थोडस लक्ष द्या माझ्याकडे. टाळी वाजवली ना, टाळीचं कनेक्शन हृदयाकडे आणि मेंदूकडे. मेंदू आणि हृदय ऍक्टिव्ह करायचं असेल तर टाळी वाजवा. तुम्ही झोपेतून उठल्याच्या नंतर फक्त 50 टाळ्या वाजा. त्याच आसनावर त्याच अंथरुणावर बसा, 100 टाळ्या वाजा उठल्याबरोबर. जर एखादी नस चॉकअप झालेली असेल किंवा त्याची जर शक्यता असेल, संकेत जाणवत असेल, तर आपण टाळी वाजवली की लगेच ती चॉकअप झालेली शिर, ब्लॉकेज झालेली शिर महाराज लगेच क्लिअर होते. ही ताकद कशाची आहे, टाळीची. दुसरं सांगतो, लॉक झालेली जर एखादी हे असेल तर ती क्लिअर होते. मग मला सांगा, आणि ती शिर तर क्लिअर होतेच महाराज. पण दुसरं एक वर्म सांगतो तुम्हाला टाळी वाजवण्याचा फायदा. जर आपल्याला बोर झालं ना, बोर, आता तुम्हाला बोर झालंय समजा, आता कीर्तनाला तुम्ही 2 तास बसले, तुम्हाला बोर झालंय, किंवा एखाद्या पाहुण्याकडे गेले, त्याने लई डोकं खाल्लं, हे दोन त्याला आंब्यापर्यंत, 3ऱ्या मजल्यावर 4थ्या मजल्यावर करभर गोठा करता नेलं. चला 4थ्या मजल्यावर महाराज ही बिल्डिंग आखी आपलीच. चढून उतरून ते जिरून गेला तो एक घटभर चहा. असं जर कधी झालं, तुम्हाला बोर झालं, शेतात गेले, कामाला गेले, कधी कोणाकडे गेले, बोर झालं, मला सांगा, आता ताप आली, डोकं दुखायला लागलं, पोट दुखायला लागलं, ह्याला मेडिकल मध्ये गोळी. बोर झाली गोळी आहे का? इथे डॉक्टर आहेत ना सगळे, किंवा आहेत का डॉक्टर? एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपल्याला बोर झालं तर मेडिकल मध्ये गोळी नाही महाराज. त्याला कस नसं होतंय, त्याला गोळी नाही. मग त्याला जर आपल्याला ऍक्टिव्ह व्हायचं असेल, आपल्याला फ्रेश व्हायचं असेल, तर आपण टाळी वाजून बघा. 1 मिनिटात 2 मिनिटात जर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर मी कीर्तन करायचं सोडून देईन महाराज. फक्त टाळी वाजवा, अनुभव घ्या. विठोबा रखुमाई, हात करा, हात करा, वा वा. विठोबा रखुमाई, मेला बोलू बोलू तरी रंगत नाही कीर्तन. पण इथं सगळ्यांचा एकोपा आणि कीर्तन हे ठरवून रंगत नाही तात्या कधी.
कीर्तनाचे पानं जर सटकले ना, कीर्तन पाठ करायचा विषय नाही. खरंच नाही. जर आपण पाठ करून आलो आणि जर पुढचं प्रमाण अगोदरच महाराजांनी दिलं. कालच एक जणांची अवकाळ झाली आमच्या तिथं. मोठा महाराज, नाव सांगत नाही तुम्हाला मी, मोठा महाराज 41-51 रेंज आहे. पण त्याला एक प्रमाणे एक जणांनी अगोदर दिलं. तो मला ते जरा पुढचे 2 पानं होते. आता ते पानं मला उडी मारावं लागेल पुढं. त्याला टाइमच जाय ना. चिंतन अवघड असतं. इथं उभं राहिलं ना, त्या देवता काम करत असतात. पहिली देवता असते गुरु, दुसरी देवता असते गणपती बाप्पा. म्हणून यांची आराधना करावी लागते. प्रतिभा संपन्न जर व्हायचं असेल, बुद्धिमान जर व्हायचं असेल, तर या गणपतीची उपासना करा. तुमच्या पिढ्यानपिढ्या ज्ञान कधी कमी होणार नाही महाराज. म्हणून झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी. हे बघा माझी मिनिटं वाढत चालली. आता 1 मिनिट वाढलाय. 9:30चा मला टायमिंग दिलेला आहे तात्या. म्हणून मी वाढवणार नाही. मी वाढवलं तरी वाढणार नाही. मग काय वाढवायचं. केला इशारा जाता जाता. जे आहे ते आपलं कालच हे करून भ्रष्ट मात्र भवेत सर्व क्षम्यतां देवं प्रसीद परमेश्वरम. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, गणपती बाप्पाच्या चरणी, तुम्हाला सर्व श्रोतेजनांच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय, वंदनीय, पूजनीय, श्रद्धेय गुरुवर्य अद्वैत वेदांत भास्कर असे असणारे जंगले बाबांच्या चरणी समर्पित करतो. आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर सगळ्या तेव्हाचे चेहरे आणि आताचे चेहरे काहीही बदल नाही. तसेच गुलाबाच्या फुलासारखे चेहरे तुमचे अजूनही आहेत. आणि असेच राहू द्या. कुठपर्यंत? घरी जाईपर्यंत नाही. घरी जाईपर्यंत नाही. असाच आनंद तुम्ही या 2 तासामध्ये जर घेतलाय ना, अख्खं उभं आयुष्य आनंदाने जगा आणि जगाला सुद्धा आनंद द्या. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावे. पाव्यातला सूरजैसा ओठातून उगलावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावे. ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा मला योग ठिकाणी या ठिकाणी मिळाला, ते माझे परम मित्र आदरणीय, वंदनीय, पूजनीय भागवतजी महाराज जंगले शास्त्री, त्यांचेही पुनश्च आभार मानतो. तुमचेही पुनश्च आभार मानतो. ही गेल्या 4 महिन्यापासून अविरतपणे चालू असलेली ही सेवा आहे. आमच्या आका आहेत, तात्या आहेत, चॅनलवाले आहेत, प्रसाद महाराज आहेत, आदित्य महाराज आहेत, विवेक महाराज आहेत, बाकी सगळ्यांचे मस्तक हे माझे पायावरी आहे की नाही. सगळ्यांचे आभार मानतो. आणि सेवेला यश आहे. बघा, एखादा शब्द जर माझा चुकून तुम्हाला लागला असेल तर तुम्हाला 2 असतील तर 3ऱ्या मुलाने गुन्हा केला आणि तो 3ऱ्या मुलाचा गुन्हा माफ केल्यासारखा मला माफ करा. एखाद्याला 2 असतील तर मला 3रा समजा, 1 असेल तर मला 2रा समजा, नसेलच तर मला वटीत घ्या. पण मला माफ करा. म्हणजे मोठ्या अंतकरणाने, सरळ अंतकरणाने मला माफ करा. आणि जर नाही माफ करायचं, नसन करायचं, तर मग काय करायचं. विठ्ठल जय जय विठ्ठल जय ज्ञानेश्वर रागा पाया
Dharma